नमस्कार मित्रो. शेक्सपियर लिखित किंग लिअर हे नाटक जे एका लोककथेवर आधारलेलं आहे, तो आपला आजच्या कथेचा विषय आहे. इंग्लंडचा म्हातारा राजा, जो अतिशय शीघ्रकोपी आहे, लहरी आहे आणि स्तुतिप्रिय आहे. त्याला आपल्या राज्याचं विभाजन करायचं आहे. त्याने त्याच्या 3 मुलीपैकी 2 मुलींची लग्न झालेली आहेत. एका मुलीच्या लग्नासाठी त्यांनी सगळे पाहुणे राजकुमार बोलवून ठेवलेले आहे. उद्या एका त्या मुलीचं लग्न फिक्स करणार आहे. ती एका राजकुमाराला पसंत करेल, तिचं लग्न होईल आणि उद्याच तो राज्याचं विभाजन करणार आहे. लहान मुलीमध्ये जास्त खूप प्रेमळ असल्यामुळे तिला जास्त हिस्सा द्यायचा असं सुद्धा त्याच्या डोक्यात आहे. पण आदल्या दिवशीच त्याच्या डोक्यात एक लहर येते, की त्याला जाणून घ्यायचं आहे, की कोणती मुलगी आपल्यावर जास्त प्रेम करते. आणि तो मोठ्या मुलीला विचारतो, की "तू माझ्यावर किती प्रेम करते?" तिचं उत्तर आहे, की "माझ्या प्राणापेक्षा मी जास्त आपल्यावर प्रेम करते." दुसरी पण तसंच उत्तर देते आणि त्या दोघींना तो 30-30% हिस्सा जवळ-जवळ राज्याचा देऊन टाकतो. 40% आपल्या लहान मुलीसाठी तो ठेवतोय. लहान मुलीला जेव्हा विचारतो, ती काहीच बोलत नाही. ती म्हणते, "मला काही बोलायचं नाही." ती अतिशय प्रामाणिक आहे. तिला तिच्या प्रेमाचं जी प्रेम तिच्या मनात आहे, ते ती व्यक्त करू शकत नाही. पण राजा म्हणतो, "असं चालणार नाही, तुला बोलावंच लागेल." तेव्हा सांग, "हाऊ मच डू यू लव्ह मी?" आणि ती म्हणते, "आय लव्ह यू मिलॉट. आय लव्ह यू अकॉर्डिंग टू द बॉन्ड ऑफ नेचर, नॉट मोर नॉर लेस." मी आपल्याला निसर्ग नियमाप्रमाणे प्रेम करते. म्हणजे एका मुलीने आपल्या पित्यावर जेवढं प्रेम केलं पाहिजे, तेवढं प्रेम मी आपल्यावर करते. कमी नाही आणि जास्तही नाही. आणि राजाचा संताप होतो. नीट विचार कर. आणि ते म्हणते, "खरं आहे. जर उद्या माझं लग्न झालं, तर मला माझ्या पतीच्या घरची अर्धी जबाबदारी सांभाळावी लागेल. मला पतीची काळजी घ्यावी लागेल. मी माझ्या त्या कुटुंबावर प्रेम करेल. त्याच्यामुळे मी 100% काळजी तुमची घेऊ शकत नाही, 100% प्रेम करू शकत नाही." आणि राजाचा संताप होतो. सो यंग अँड सो अनटेंडर. एवढी लहान आणि एवढी निर्दयी. आणि ते म्हणते, "नो मिलॉट, सो यंग अँड सो ट्रू." मी जेवढी लहान आहे, तेवढीच सत्य बोलणारी आहे महाराज. जर माझ्या बहिणी आपल्यावर 100% प्रेम करतात, जीवापेक्षा जास्त प्रेम करतात, त्यांनी लग्न का केलेत? ते त्यांच्या पतीची काळजी घेत नाही का? मुलांची काळजी घेत नाही का? मला त्यांच्यासारखं खोटं बोलणं शक्य नाही. जे सत्य आहे ते मी आपल्यापुढे मांडलेलं आहे. आणि तो म्हणतो, की "विचार कर, तुला माझ्या राज्यामधनं काहीही मिळणार नाही." ती म्हणते, "मला आपला निर्णय सगळा मान्य राहील, पण जे सत्य आहे तेच मी आपल्यासमोर मांडते आहे." राजाचा राग अनावर होतो. तो राज्याचं 2 भागामध्ये विभाजन करतो. मोठ्या दोन्ही मुलींना देऊन टाकतो. ताबडतोब त्या सगळ्या राजकुमारांना बोलवतो आणि सांगतो, की "ही माझी मुलगी इथं आहे, जी मला कालपर्यंत खूप प्रिय होती, पण आता माझ्यासाठी ती कोणीच नाही. जर तुम्हाला लग्न करायचं असेल, हिला राज्याचा हिस्सा मिळणार नाही, हिला हुंडा मिळणार नाही, हिचं लग्नसुद्धा मी करून देणार नाही." मग तिथे जे 2-4 राजकुमार असतात, बाकीचे हुंडा नाही तर लग्न नाही म्हणून बाजूला होतात. आणि फ्रान्सचा जो राजकुमार असतो, कॉर्डेलियाचा प्रामाणिकपणा त्याने पाहिलेला असतो, तो मात्र तिच्याशी लग्न करायला तयार होतो आणि राजा लगेच सांगतो, की "चल, तू हिला घेऊन जा, तिकडे लग्न कर, इथं आमचा काही संबंध नाही." कॉर्डेलिया आपल्या पतीबरोबर फ्रान्सला निघून जाते. इथे राजाने ठरवलेलं आहे, त्यांना सांगितलेलं आहे, की "मी फक्त राजा हे नाव रिटेन करेल. ह्या माझा जो राजमुकुट आहे, आत्ताच मी 2 मध्ये त्याची विभागणी केलेली आहे. पण माझ्याबरोबर 100 सरदार राहतील. मी 2 महिने या मुलीबरोबर, तर 2 महिने त्या मुलीबरोबर राहील. त्या सगळ्या 100 सरदारांची अ, म्हणजे पाहुणचार, आवभगत सगळी देखरेख तुम्हाला करावी लागेल." त्या सगळ्या तयार होतात आणि 1 महिन्यामध्येच राजाच्या लक्षात येतं, की आपली मुलगी आपल्याकडे दुर्लक्ष करते आहे. तिचे नोकर आपल्याशी उद्धटपणे वागतायत. एके दिवशी तर जंगलातून आल्यावर कहर होतो, की त्यांचा स्वयंपाक तयार नाही आहे. नोकर स्वयंपाक त्यांना वाढायला कोणी तयार नाही. ही तक्रार जेव्हा तो मुलीकडे करतो, ती रागावते आणि सरळ सांगते, की "मी फक्त 25 सरदार तुमचे यांचा 25 सरदार तुम्ही जवळ ठेवू शकता. 100 सरदारांचं एवढं करायला माझ्याकडे स्वयंपाकही नाही." राजाचा संताप होतो आणि तो त्या सरदारांसह तिथून निघतो.
दुसऱ्या मुलीकडे जातो आणि ती तर म्हणते, की तिने 25,000 ठेवायला तुम्हाला परवानगी दिली. मी एक सुद्धा ठेवणार नाही आणि तेही तुम्ही तुमचे 2 महिने पूर्ण झाल्यानंतर इथं यायचं आणि ती तसंच त्याला जंगलामध्ये हाकलून देते. राजा त्या सगळ्या सरदारांना सांगतो, की "बाबाहो, तुम्ही कुठेही जा, तुमचं पोटपाणी कसंही भरा. आता माझ्याच पोटपाण्याचा प्रश्न आलेला आहे." असं म्हणून तो त्यांना काढून देतो. किंग लिअर आता त्याच्याबरोबर त्याचा विदूषक आहे प्रामाणिक असलेला आणि सैनिकाच्या वेशामध्ये आलेला त्याचा भाऊ केंट आहे, त्याबरोबर जंगलात जातो. तोपर्यंत केंट काहीतरी युक्ती करून हिला कॉर्डेलियाला फ्रान्समध्ये निरोप पाठवतो आणि ती तिकडनं सैन्य घेऊन येते, की दोन्ही बहिणींचा पराभव करून आपल्या वडिलांचं राज्य परत त्यांना मिळवून द्यावं. ती खऱ्या अर्थाने प्रेमळ असते. हे करत असताना राजा मात्र भ्रमिष्ट होतो. त्याला मोठा मानसिक धक्का बसलेला आहे आणि जंगलामध्ये तो ओरडतोय आणि एक कटू सत्य बोलून जातो. त्याच्यामध्ये त्याचा जो एक संवाद आहे, "आय टॅक्स यू नॉटी एलिमेंट्स." हे नैसर्गिक शक्तींनो, मी तुम्हाला कुठल्याही प्रकारची मनाई करणार नाही. तुमच्याबद्दल माझी कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. विजांनो तुम्ही कितीही कोसळा, बोचऱ्या वाऱ्यांनो तुम्ही माझ्यावर कितीही प्रहार करा. थंड वातावरण आहे, थंड वाऱ्यांना तुम्ही मला किती त्रास द्या, मी तुम्हाला काही एक म्हणणार नाही. कारण मी तुम्हाला काही दिलेलं नाही. मुलं म्हणून, माझी लाडकी मुलं म्हणून जवळ घेतलेलं नाही. तुमच्यावर माझा कुठल्याही प्रकारचा अधिकार राहिलेला नाही. आणि मी आता राजा पण नाही. मला कशाला कोणी घाबरावं? मी आता फक्त एक गरीब म्हातारा इथं उभा आहे आणि तुम्ही या निसर्गाने कितीही माझ्यावर विजा कोसळो किंवा वाऱ्याने माझ्यावर आघात करायचा, मी कोणालाही काही म्हणणार नाही. अशा पद्धतीने तो जंगलात फिरत राहतो, भ्रमिष्ट होतो. तोपर्यंत कॉर्डेलिया तिच्या सैन्यासह पित्याच्या शोधात आणि या इंग्लंडचा राजा पुन्हा पित्याला करून देण्यासाठी येते. परंतु या दोन्ही वैरी अपप्रचार करतात, की कॉर्डेलिया किंग लिअरचा सूड घेण्यासाठी, किंग लिअरने जे हाकलून दिलेलं आहे तिला, तो सूड घेण्यासाठी ती इंग्लंडवर आक्रमण करते. म्हणून इंग्लंडचं सगळं सैन्य एकत्र जमा होतं. त्यांच्यामध्ये युद्ध होतं. मध्येच कॉर्डेलियाला पित्याचा शोध लागतो. आपल्या छावणीमध्ये तिचे सैनिक राजाला घेऊन येतात आणि जेव्हा राजा शुद्धीवर येतो, म्हणजे सगळं डॉक्टरी इलाज वगैरे ती करते आणि जेव्हा राजा शुद्धीवर येतो, त्याच्या डोक्यावर कॉर्डेलियाचा हात असतो आणि तो डोळे उघडताना म्हणतो, की "एवढा प्रेमळ हात कोणाचा आहे माझ्या डोक्यावर? ही नक्कीच माझी कॉर्डेलिया असेल." आणि तेच घडतं. ती मुलगी असते. पित्याचं आणि मुलीचं खरं प्रेम असतं, परंतु अहंकार आणि शीघ्रकोपीपणामुळे लिअर तिला विसरतो आणि तिचा जो प्रामाणिकपणा असतो, सत्यवादीपणा हा तो समजू शकत नाही आणि म्हणून ही शोकांतिका घडते. शेवटी त्या युद्धामध्ये इंग्लंडचा विजय होतो. किंग लिअर आणि कॉर्डेलिया यांना अटक करून नेलं जातं. तिथे कॉर्डेलियाला मृत्यूदंडाची शिक्षा होते. ती शिक्षा ऐकताच किंग लिअर कोसळतो आणि तोही प्राण सोडतो. गोनोरिल आणि रिगन ह्या दोन्ही बहिणी, गोनोरिल रिगनला विष देते, अटक करते आणि जेव्हा तिला कळतं की तिचा प्रियकर मेलेला आहे, ती पण आत्महत्या करते आणि अशी ही शोकांतिका घडते, की या कहाणीचा शेवट अशा पद्धतीने एक ट्रॅजिक शोकांत असा याचा शेवट आहे. तर मित्रहो, याच्यामधनं एक गोष्ट आपल्या लक्षात येते, की आपण प्रामाणिक असणं, सत्याच्या मार्गावर चालणं हे तेवढंच गरजेचं आहे. पण स्तुतिप्रिय असणं हे तेवढंच वाईट आहे. आपल्याला कोणी प्रामाणिकपणे सांगितलेली गोष्ट कटू सत्य असेल, कडवट वाटत असली, तरी आपण त्याचा विचार केला पाहिजे आणि आपला प्रामाणिकपणा कितीही असला तरी तो आपल्याला लोकांना पटवून देता आला पाहिजे. इथे जेव्हा पित्यालाच सगळं सत्य स्वीकारता आलं नाही, तर हे जग आपलं सत्य कसं स्वीकारणार याचाही विचार झाला पाहिजे. म्हणून या कथेतून काय बोध ज्याचा त्याचा घ्यायचा आहे, तो ज्याने घ्यायचा आहे. मित्रहो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कथानक चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका कथेसह. धन्यवाद.